MCC लॉ ऑफ क्रिकेट कायदा क्रमांक 6. खेळपट्टी म्हणजे 22 यार्ड 20.12 मीटर लांब आणि 10 फूट 3.5 मीटर रुंद असलेले आयताकृती क्षेत्र. त्याच्या दोन्ही टोकांना बॉलिंग क्रीज आणि दोन्ही बाजूला मधल्या यष्टीच्या केंद्रबिंदूला जोडणाऱ्या काल्पनिक रेषेच्या प्रत्येक बाजूला 5 फूट मीटर अंतरावर अशा एकमेकांना समांतर 2 काल्पनिक रेषांनी मर्यादित असेल. जर खेळपट्टीला लागून एखादी कृत्रिम खेळपट्टी असेल, ती मधल्या यष्टीपासून 5 फुटापेक्षा कमी अंतरावर असेल, तर खेळपट्टी त्या बाजूला दोन्ही पृष्ठभागांना जोडणाऱ्या रेषेपर्यंत मर्यादित असेल. खेळण्यासाठी खेळपट्टीची योग्यता. खेळण्यासाठी खेळपट्टीची योग्यता ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी पंचांचा असेल. कायदा क्रमांक 2.7. मैदान, हवामान, प्रकाश यांची योग्यता वगैरे ठरवणे. धोकादायक किंवा प्रतिकूल परिस्थितीत खेळ थांबवणे पहा. खेळपट्टीची निवड आणि तयारी. सामन्यापूर्वी खेळपट्टीच्या निवडीची व तयारीची जबाबदारी मैदान अधिकाऱ्यांची असेल. सामन्यापूर्वी म्हणजे सामना सुरू होण्याच्या आधी, टॉसच्या आधी सर्व जबाबदारी मैदान अधिकाऱ्यांची असते. सामन्यादरम्यान तिचा वापर आणि देखभाल यांचे नियंत्रण पंचांच्या हाती असेल. खेळपट्टी बदलणे. सामना दरम्यान खेळपट्टी बदलता येणार नाही. मात्र खेळपट्टीवर खेळणे धोकादायक किंवा प्रतिकूल आहे असे जर पंचांना वाटले, तर दोन्ही कर्णधारांची सहमती असल्यास ते खेळपट्टी बदलू शकतात. कृत्रिम खेळपट्टी. जर सामना कृत्रिम खेळपट्टीवर खेळवण्यात येत असेल, तर अशा कृत्रिम खेळपट्टीची मोजमापे. लांबी कमीत कमी 58 फूट, रुंदी कमीत कमी 6 फूट. क्रीजेस. त्यामध्ये बॉलिंग क्रीज. बॉलिंग क्रीज म्हणजे आखलेल्या रेषेच्या मागील कडा. ही रेषा कायदा 6.1 खेळपट्टी प्रमाणे खेळपट्टीची समाप्ती दर्शवते. पॉपिंग क्रीज. पॉपिंग क्रीज म्हणजे आखलेल्या रेषेच्या मागील कडा. ही रेषा बॉलिंग क्रीजच्या पुढे आणि त्याला समांतर असेल आणि बॉलिंग क्रीजपासून 4 फूट 1.22 मीटर अंतरावर असेल. पॉपिंग क्रीज दोन्ही बाजूच्या मधल्या यष्टीच्या केंद्रबिंदूला जोडणाऱ्या काल्पनिक रेषेच्या दोन्ही बाजूला कमीत कमी 6 फुटापर्यंत आखलेले असेल आणि ते अमर्यादित आहे असे मानले जाईल. जे 6 फूट आखलं जातं आणि ते अमर्यादित असं मानलं जातं. रिटर्न क्रीज. रिटर्न क्रीजेस म्हणजे आखलेल्या रेषांची आतील कडा. ही रेषा पॉपिंग क्रीजची काटकोनात जाईल. ही रेषा दोन्ही बाजूच्या मधल्या यष्टींना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेच्या दोन्ही बाजूला 4 फूट 4 इंच अंतरावर असेल. प्रत्येक रिटर्न क्रीज हे पॉपिंग क्रीजपासून त्याच्या मागे कमीत कमी 8 फूट पर्यंत आखले जाईल आणि ते अमर्यादित आहे असे मानले जाईल. यष्टी. वर्णन, रुंदी आणि यष्टी रोवणे. दोन्ही बाजूला बॉलिंग क्रीजच्या मध्यभागी यष्ट्यांचे 2 संच समोरासमोर व एकमेकांना समांतर असे रोवले जातील. प्रत्येक संच हा 9 इंच रुंद असेल. प्रत्येक संचास 3 लाकडी यष्ट्या व त्यावर 2 लाकडी बेल्स असतील. यष्टीची उंची जमिनीच्या वर 28 इंच इतकी असेल. बेल्सचा खाचा सोडून त्याच्या वरच्या भागाचा आकार घुमटाकार असेल. वरचा घुमटाकार सोडून जमिनीच्या वर आलेल्या यष्टीचा आकार नळीसारखा असेल व त्याचा परिघ 1.36 इंच पेक्षा कमी आणि 1.5 इंच पेक्षा जास्त नसेल. बेल्स यष्टीवर ठेवलेले असतात. यष्टीहून 0.5 इंच पेक्षा वर राहू नयेत.
यष्ट्या फाकून तिरक्या न होता त्यावर योग्य प्रकारे बसवाव्यात. बेल्सचे माप: एकूण लांबी 4.31 इंच, मधली नळी 2.23 इंच, मोठी दांडी 1.38 इंच, छोटी दांडी 0.81 इंच. बेल्स काढून ठेवणे: आवश्यक वाटल्यास दोन्ही पंच सहमतीने यष्टीवरील बेल्स काढून ठेवतील. पंचांची अशा प्रकारची सहमती झाल्यास दोन्ही बाजूला बेल्स वापरल्या जाणार नाहीत. परिस्थिती अनुकूल झाल्यावर लगेचच बेल्स पुन्हा बसवण्यात येतील. कायदा 9. खेळण्याच्या क्षेत्राची तयारी व देखभाल. रोलिंग: खालील 9.1.1, 9.1.2 सोडून सामन्यादरम्यान रोलिंग केले जाणार नाही. रोलिंगची वारंवारता आणि कालावधी: सामन्यादरम्यान फलंदाजी संघाच्या कर्णधाराने विनंती केल्यास खेळपट्टीवर जास्तीत जास्त 7 मिनिटे रोलिंग करता येईल. हे रोलिंग सामन्यादरम्यान पहिला डाव सोडून इतर डावाच्या सुरुवातीला आणि पहिला दिवस सोडून इतर प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला केले जाईल. सामन्यादरम्यान फलंदाजी संघाच्या कर्णधाराने विनंती केल्यास खेळपट्टीवर जास्तीत जास्त 7 मिनिटे रोलिंग करता येईल. हे रोलिंग सामन्याचा पहिला डाव सोडून इतर डावांच्या सुरुवातीला आणि पहिला दिवस सोडून इतर प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला केले जाईल. उशिरा सुरू होणाऱ्या सामन्यातील रोलिंग: वरील रोलिंगशिवाय नाणेफेकीनंतर जर सामन्याचा पहिला डाव सुरू होण्यास उशीर झाला तर फलंदाजी संघाचा कर्णधार जास्तीत जास्त 7 मिनिटे रोलिंग करण्याची विनंती करू शकेल. मात्र पंचांच्या मते उशीर झाल्यामुळे खेळपट्टीच्या स्थितीत लक्षणीय बदल झाला नसेल तर ते अशा रोलिंगची परवानगी नाकारतील. रोलरची निवड: एकापेक्षा जास्त रोलर उपलब्ध असल्यास फलंदाजी करणारा संघाचा कर्णधार कोणता रोलर वापरायचा याची निवड करेल. रोलिंग करण्याची वेळ: दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या आधी करण्यात येणारे रोलिंग जास्तीत जास्त 7 मिनिटे. खेळ सुरू होण्याच्या किंवा पुनर्निर्धारित वेळेच्या 30 मिनिटांपेक्षा आधी सुरू करता येणार नाही. मात्र फलंदाजी संघाचा कर्णधार अशा रोलिंगची सुरुवात खेळ सुरू होण्याच्या किंवा पुनर्निर्धारित वेळेच्या 10 मिनिटं आधीपर्यंत लांबवू शकेल. म्हणजे कर्णधाराला वाटलं तर तो रोलिंग शेवटच्या 10 मिनिटात घेऊ शकतो. खेळपट्टीवरील सैल दगडमाती काढणे: खेळपट्टीवरील सैल दगडमाती खालील वेळी काढली जाईल. प्रत्येक दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी, खेळपट्टीवरील गवत कापल्यानंतर आणि रोलिंगच्या आधी. खेळ सुरू होण्याच्या किंवा पुनर्निर्धारित वेळेच्या 30 मिनिटे आधीपासून उशिरात उशिरा 10 मिनिटे आधीपर्यंत हे केले जाईल. रोलिंगच्या आधी हे सर्व करावं लागतं. 2 डावांमधील मध्यंतरात रोलिंग करायचे असल्यास त्याआधी हे केले जाईल. खानपानाच्या सर्व मध्यंतरात. 9.2.1 प्रमाणे खेळपट्टीवरील सैल दगडमाती झाडून काढली जाईल. मात्र झाडल्यामुळे खेळपट्टीवर विपरीत परिणाम होऊ शकेल असे पंचांना वाटले तर खेळपट्टीवरील सैल दगडमाती झाडून न काढता हाताने काढली जाईल. 9.2.1 व्यतिरिक्त खेळपट्टीवरील सैल दगडमाती झाडून न काढता गवत कापायच्या आधी हाताने काढली जाऊ शकते आणि कोणत्याही पंचाला आवश्यकता वाटल्यास ते कधीही काढली जाऊ शकते. गवत कापणे: गवत कापण्याची जबाबदारी: सामन्यापूर्वी गवत कापण्याची जबाबदारी ही सर्वस्वी मैदान अधिकाऱ्यांची असेल. त्यानंतर पंचांच्या देखरेखीखाली गवत कापले जाईल. खेळपट्टी व बाहेरील मैदान: संपूर्ण सामन्यात मैदानाची स्थिती दोन्ही संघांसाठी शक्य तेवढी समान राहावी यासाठी मैदान आणि हवामान यांची परिस्थिती अनुकूल असल्यास खेळपट्टी आणि बाहेरील मैदानावरील गवत
खेळ सुरू होण्याची अपेक्षा असलेल्या प्रत्येक दिवशी कापण्यात येईल. जर मैदान आणि हवामान यांची परिस्थिती सोडून इतर काही कारणांमुळे बाहेरील मैदानावरील गवत कापणे शक्य नसेल, तर मैदान अधिकारी कर्णधारांना आणि पंचांना सामन्या दरम्यानच्या गवत कापण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती देतील. गवत कापण्याची वेळ. खेळपट्टीवरील गवत कापण्याचे काम रोलिंगच्या आधी, खेळपट्टी झाडण्यापूर्वी, सामना सुरू होण्याच्या किंवा पूर्वनिर्धारित वेळेच्या 30 मिनिटे आधी पूर्ण केले जाईल. गरज भासल्यास गवत कापण्याआधी खेळपट्टीवरील सैल दगडमाती झाडून न काढता हाताने काढली जाईल. कोणत्याही दिवशी बाहेरील मैदानावरील गवत कापण्याचे काम सामना सुरू होण्याच्या किंवा पूर्वनिर्धारित वेळेच्या 15 मिनिटे आधीपर्यंत पूर्ण केले जाईल. खेळपट्टीवर पाणी मारणे. सामन्यादरम्यान खेळपट्टीवर पाणी मारले जाणार नाही. क्रीजेस पुन्हा आखणे. कोणत्याही पंचाला कधीही आवश्यकता भासल्यास क्रीजेस पुन्हा आखल्या जातील. पायामुळे झालेल्या खड्ड्यांची देखभाल. खेळण्यात सुलभता यावी म्हणून पंच गरज असेल तेव्हा फलंदाज आणि गोलंदाज यांनी केलेल्या खड्ड्यांची स्वच्छता करून व सुकवून घेतील. एकापेक्षा जास्त दिवसांच्या सामन्यात आवश्यकता भासल्यास गोलंदाजाच्या शेवटच्या झेपेमुळे झालेले खड्डे बुजवून घेण्यास पंच परवानगी देतील. यासाठी लवकर वाळणारा मातीचा भरा वापरता येईल. पाऊल घसरू नये म्हणून पाय व खेळपट्टीची देखभाल. खेळ चालू असताना पाऊल घसरू नये म्हणून पंच खेळाडूंना भुसा वापरण्याची परवानगी देतील. मात्र यामुळे खेळपट्टी खराब होऊ नये आणि कायदा 41 अनुचित खेळचे उल्लंघन होऊ नये. कृत्रिम खेळपट्ट्या. कायदा क्रमांक 10 खेळपट्टी आच्छादित करणे. सामन्यापूर्वी आच्छादने घालण्याची जबाबदारी मैदान अधिकाऱ्यांची आहे आणि गरज भासल्यास खेळपट्टी पूर्णपणे आच्छादित करता येईल. तथापि मैदान अधिकारी योग्य ती सुविधा उपलब्ध करून देतील की ज्यायोगे खेळाडूंच्या नामांकनापूर्वी कर्णधार खेळपट्टी पाहू शकतील व पंच कायदा 2, कायदा 6, कायदा 7, कायदा 8, कायदा 9 नुसार आपली कर्तव्ये बजावू शकतील. सामन्यादरम्यान. नाणेफेकीपूर्वी काही करार झाला नसल्यास सामन्याच्या दिवशी रात्री आणि सामन्यादरम्यान खराब हवामानात संपूर्ण खेळपट्टीवर आणि त्या पलीकडे दोन्ही बाजूला 4 फूट पर्यंत आच्छादने घातली जातील. शक्य तेथे गोलंदाजाचे रनअप आच्छादित केले जातील. आच्छादन काढणे. जर नाणेफेकीनंतर खेळपट्टी रात्रभर आच्छादित केलेली असेल तर खेळ सुरू होण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक दिवशी शक्य तितक्या लवकर ही आच्छादने काढली जातील. जर खराब हवामानामुळे संरक्षण करण्यासाठी दिवसाही अशी आच्छादने घातलेली असतील किंवा खराब हवामानामुळे रात्रभर घातलेली आच्छादने काढण्यास उशीर झाला असेल तर परिस्थिती अनुकूल झाल्यावर तत्परतेने आच्छादने काढली जातील. कायदा 11 मध्यंतराचे प्रकार. 1 दिवसाचा खेळ संपल्यापासून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापर्यंतचा कालावधी. 2 डावांमधील मध्यंतर. खानपानाची मध्यंतरे म्हणजे लंच आणि टी. पाण्याची मध्यंतरे ड्रिंक्स. कराराप्रमाणे ठरवलेले इतर कोणतेही मध्यंतर. केवळ ही मध्यंतरे कायदा 24(2)(6) साठी नियोजित मध्यंतरे म्हणून मानली जातील. मध्यंतराचा कालावधी. जेवणाचा किंवा चहापानाच्या मध्यंतरांचा कालावधी 2.3 कर्णधाराशी सल्लामसलत मध्ये ठरवल्याप्रमाणे असेल व हा कालावधी मध्यंतराआधी टाईम म्हटल्यापासून मध्यंतरानंतर खेळ पुन्हा सुरू करताना प्लेचा पुकार करेपर्यंत मोजला जाईल. 2 डावांमधील मध्यंतर 10 मिनिटांचे असेल. ते डाव संपल्यावर सुरू होईल व पुढचा डाव सुरू करताना प्लेचा पुकार करेपर्यंत असेल.
डावांमधील मध्यंतरासाठी वेगळा वेळ न देणे. जर एखाद्या संघाचा डाव कोणत्याही दिवसाचा खेळ संपण्यासाठी 10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ असताना संपला तर त्या दिवशी खेळ पुढे चालू राहणार नाही. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू करण्याच्या वेळी डावांमधील मध्यंतराचा या 10 मिनिटांमुळे बदल केला जाणार नाही. जर 10 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा व्यत्यय चालू असेल, फलंदाजी संघाच्या कर्णधाराने डाव घोषित केला आणि व्यत्ययाची कमीत कमी 10 मिनिटे शिल्लक असतील, तर डावांमधील मध्यंतराच्या या 10 मिनिटांमुळे खेळ सुरू करण्याच्या वेळेत कोणताही बदल केला जाणार नाही व त्याचा व्यत्ययात अंतर्भाव आहे असे मानले जाईल. जर कर्णधाराने डाव घोषित केला किंवा डाव न खेळता सोडला, त्यावेळी व्यत्ययाची 10 मिनिटांपेक्षा कमी मिनिटे शिल्लक असतील, तर पुढचा डाव घोषित केल्यापासून किंवा डाव न खेळता सोडल्यापासून 10 मिनिटांनी सुरू होईल. जर कर्णधाराने पाण्याची मध्यंतरे सोडून इतर मध्यंतरात डाव घोषित केला तर त्या मध्यंतराची कमीत कमी 10 मिनिटे उरलेली असल्यास त्या मध्यंतराचा कालावधी ठरल्याप्रमाणे राहील व डावांमधील मध्यंतराचा त्या अंतर्भाव होईल. मात्र कर्णधाराने डाव घोषित केला किंवा डाव न खेळता सोडला, तेव्हा मध्यंतराची 10 मिनिटांपेक्षा कमी मिनिटे शिल्लक असतील, तर मध्यंतर संपण्याची वेळ गरजेपुरती पुढे ढकलली जाईल व डाव घोषित केल्यापासून 10 मिनिटांनी पुढचा डाव सुरू होईल. मध्यंतराची ठरलेली वेळ बदलणे. जर सामन्यादरम्यान कधीही मैदान, हवामान, प्रकाश किंवा इतर अनिवार्य कारणामुळे खेळाचा वेळ वाया गेला किंवा नियोजित मध्यंतर सोडून खेळाडूंना मैदान सोडून जावे लागले, तर 2 पंच आणि दोन्ही कर्णधार सहमत असल्यास जेवणाची अथवा चहापानाची वेळ बदलता येईल. मात्र होऊ नये. जेवणाची ठरलेली वेळ बदलणे. जर एखाद्या संघाचा डाव जेवणाच्या ठरलेल्या वेळेला 10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ असताना संपला, तर जेवणाचे मध्यंतर लगेच घेतले जाईल. ते ठरलेल्या कालावधीचे असेल व डावांमधील मध्यंतराच्या 10 मिनिटांचा त्यातच अंतर्भाव आहे असे मानले जाईल. जर मैदान, हवामान, प्रकाश किंवा इतर काही अनिवार्य कारणांमुळे जेवणाच्या ठरलेल्या मध्यंतरासाठी 10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ असताना थांबला, तर वरील 11.4 प्रमाणे करार झाला असला किंवा नसला तरीही मध्यंतर लगेच घेतले जाईल. ते ठरलेल्या कालावधीचे असेल. मध्यंतर संपल्यावर किंवा परिस्थिती अनुकूल झाल्यावर लगेच खेळ पुन्हा सुरू होईल. जर कोणत्याही कारणास्तव जेवणाच्या ठरलेल्या वेळेला 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ शिल्लक असताना खेळाडूंना मैदान सोडावे लागले, तर पंच आणि कर्णधार यांनी मिळून जेवणाची वेळ न बदलल्यास जेवण ठरलेल्या वेळी घेण्यात येईल. चहापानाची वेळ बदलणे. जर एखाद्या संघाचा डाव चहापानाच्या ठरलेल्या वेळेला 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ असताना संपला, तर चहापानाचे मध्यंतर लगेच घेतले जाईल. ते ठरलेल्या कालावधीचे असेल व डावांमधील मध्यंतराच्या 10 मिनिटांचा त्यात अंतर्भाव आहे असे मानले जाईल. जर चहापानाच्या ठरलेल्या वेळेला 30 मिनिटे असताना डावांमधील मध्यंतर चालू असेल, तर परिस्थिती अनुकूल असल्यास खेळ 10 मिनिटांनी सुरू होईल. जेव्हा हवामान, प्रकाश किंवा इतर अनिवार्य कारणांमुळे चहापानाला 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ असताना खेळ थांबला, तेव्हा जर चहापानाची वेळ बदलण्याचा करार झाला नसेल किंवा 11.9 मध्ये परवानगी असल्याप्रमाणे दोन्ही कर्णधार चहापानाचे मध्यंतर रद्द करण्यास सहमत नसतील, तर मध्यंतर लगेच घेतले जाईल. ते ठरलेल्या कालावधीचे असेल. मध्यंतर संपल्यावर किंवा परिस्थिती अनुकूल झाल्यावर लगेचच खेळ सुरू होईल. जर चहापानाच्या ठरलेल्या वेळेला 30 मिनिटे असताना खेळ आधीपासून थांबलेला आहे, तर 11.4 लागू होईल.
जेवणाचे किंवा चहापानाचे मध्यंतर 9 गडी बाद. जेवणाच्या व चहापानाच्या मध्यंतराच्या वेळेच्या 3 मिनिटे आधीच 9 गडी बाद झाले असतील किंवा आधीच्या 3 मिनिटात अथवा मध्यंतराच्या ठरलेल्या वेळेला चालू असलेल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकून होईपर्यंत 9वा गडी बाद झाला तर कायदा 12.5.2 लागू होणार नाही आणि खेळाडूंना मैदान सोडावे न लागल्यास किंवा आधी डाव न संपल्यास मध्यंतर ठरलेल्या मूळ वेळेच्या 30 मिनिटांनंतर चालू असलेले षटक संपेपर्यंत घेतले जाणार नाही. म्हणजेच 9 गडी बाद झाले असेल तर मध्यंतर 30 मिनिटापर्यंत वाढवता येईल. कायद्याच्या या विभागासाठी फलंदाज निवृत्त झाला तर गडी बाद झाला असे मानले जाणार नाही. म्हणजे फलंदाज निवृत्त झाला तर गडी बाद झाला असे मानले जाणार नाही. म्हणजे जर तो निवृत्त झाला तर 9वा विकेट गेला असे मानले जाणार नाही आणि मध्यंतर घेतले जाईल. पाण्याची मध्यंतरे. जर कोणत्याही दिवशी पंचांनी पाण्याची मध्यंतरे घेण्याचे ठरवले तर अशी मध्यंतरे घेण्याचा पर्याय दोन्ही संघाकडे उपलब्ध राहील. असे प्रत्येक मध्यंतर कमीत कमी वेळेत घेण्यात येईल व कोणत्याही परिस्थितीत 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ असणार नाही. 11.9 मध्ये परवानगी दिल्याप्रमाणे दोन्ही कर्णधार मध्यंतर न घेण्याचे ठरवू शकतील. तसे न झाल्यास मध्यंतरांच्या ठरलेल्या वेळी चालू असलेले षटक संपल्यानंतर पाण्याचे मध्यंतर घेतले जाईल. मात्र जर ठरलेल्या वेळेच्या आधीच्या 5 मिनिटात गडी बाद झाला किंवा फलंदाज निवृत्त झाला तर पाण्याचे मध्यंतर लगेच घेतले जाईल. ड्रिंक्ससाठी 5 मिनिटं. 5 मिनिटाच्या आधी जर काय झालं तर ड्रिंक्स लगेच घेतले जाईल. 8.3 मधील तरतुदींव्यतिरिक्त पाण्याच्या मध्यंतराची वेळ बदलता येणार नाही. जर पाण्याच्या मध्यंतराच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच्या 30 मिनिटात डाव संपला किंवा इतर काही कारणासाठी खेळाडूंना मैदान सोडावे लागले तर दोन्ही पंच आणि कर्णधार मिळून त्या सत्रासाठी पाण्याच्या मध्यंतराची वेळ पुनर्निर्धारित करतील. कायदा 12.6 सामन्याचा शेवटचा तास. षटकांची संख्या अनुसार सामन्याच्या शेवटच्या तासात पाण्याचे मध्यंतर घेता येणार नाही. ही एक सोडून नाणेफेकीच्या आधी आणि पुढील दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत पाण्याच्या मध्यंतराची वेळ निर्धारित करतील. मध्यंतर न घेण्याचे ठरवणे. सामन्यादरम्यान कधीही दोन्ही कर्णधार मिळून चहापानाचे आणि पाण्याचे कोणतेही मध्यंतर न घेण्याचे ठरवू शकतील व त्याप्रमाणे पंचांना आपला निर्णय कळवतील. खेळ चालू असताना फलंदाजी संघाच्या कर्णधाराऐवजी मैदानावरील फलंदाज व त्या सत्रातील पाण्याचे मध्यंतर न घेण्याविषयी संमती देऊ शकतील. स्कोरर्सना कळवणे. खेळाचे तास, मध्यंतरे आणि नियमाप्रमाणे त्यात करण्यात आलेले बदल याविषयी स्कोरर्सना कळवण्याची पंच खात्री करून घेतील. कायदा 12. खेळाची सुरुवात. खेळ थांबवणे. प्लेचा पुकार. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्याआधी आणि मध्यंतर किंवा व्यत्ययानंतर खेळ पुन्हा सुरू करण्याआधी गोलंदाजाकडील पंच प्लेचा पुकार करेल. टाईमचा पुकार. चेंडू डेड झाल्यावर गोलंदाजाकडील पंच खेळाचे एखादे सत्र संपल्यावर किंवा कायद्यानुसार आवश्यकता भासल्यास टाईमचा पुकार करेल. 20.3 ओव्हर किंवा टाईमचा पुकार सुद्धा बघा. बेल्स काढणे. टाईमचा पुकार झाल्यावर दोन्ही बाजूच्या यष्ट्यांवरील बेल्स काढल्या जातील. नवीन षटक सुरू करणे. सामन्यादरम्यान पंच त्यांच्या नेहमीच्या चालीने पुढील मध्यंतराच्या किंवा खेळ संपायच्या ठरलेल्या वेळेआधी गोलंदाजाकडील यष्टीच्या मागे किंवा त्याच्या जागेवर पोहोचला तर पुढील षटक सुरू करण्यात येईल. षटक पूर्ण करणे. सामन्याचा शेवट सोडून षटक चालू असताना जर मध्यंतराची वेळ झाली तर 12.5.2 प्रमाणे सोडून मध्यंतर घेण्याआधी
चालू षटक पूर्ण केले जाईल. 12.5.2 जेव्हा पुढील मध्यंतरासाठी 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असेल, एखादा फलंदाज बाद अथवा निवृत्त झाला किंवा खेळाडूंना मैदान सोडून जावे लागले, तर षटक चालू असले किंवा संपले तरीही लगेच मध्यंतर घेतले जाईल. अशा परिस्थितीत डाव संपला नसल्यास, जर षटक अपूर्ण राहिले असेल तर खेळ सुरू झाल्यावर ते पूर्ण केले जाईल. सामन्याचा शेवटचा तास. षटकांची संख्या. सामन्याच्या शेवटच्या ठरलेल्या षटकाचा 1 तास शिल्लक असताना चालू असलेले षटक पूर्ण केले जाईल. आधी निकाल लागला नसेल आणि मध्यंतर किंवा व्यत्यय आले नसेल तर पुढील षटक हे 15 अनिर्वाह्य षटकातील पहिले षटक असेल. MCC मध्ये 20 आहे, पण आपल्या इथे 15 पकडतात. गोलंदाजाकडील पंच खेळाडूंना व स्कोरर्सना ही 15 अनिर्वाह्य षटके सुरू असलेला इशारा करेल. प्रत्यक्षात किती वेळ लागला तरी यापुढील कालावधीचा शेवटचा तास असे म्हटले जाईल. शेवटच्या तासातील अनिर्वाह्य षटके टाकून झाल्यावर खेळ संपण्याची वेळ झाली नसेल तर पुढे षटक टाकण्यात येतील. म्हणजे 15च्या वर ओव्हर्स टाकू शकतो जर टाईम संपला नसेल तर. शेवटचा तास. खेळातील व्यत्यय. जर सामन्याचा शेवटचा तास चालू असताना खेळात व्यत्यय आला तर टाकण्याची किमान षटके 20-15 अनिर्वाह्य षटकातून तुलनेने कमी करण्यात येतील. व्यत्ययामुळे वाया गेलेला कालावधी टाईमचा पुकार केल्यापासून ते पंचांनी ठरवलेल्या खेळ सुरू होण्याच्या वेळेपर्यंत मोजला जाईल. वाया गेलेल्या प्रत्येक पूर्ण 3 मिनिटांसाठी 1 याप्रमाणे षटके कमी केले जातील. आपल्याकडे 4 मिनिटांसाठी 1. एकापेक्षा जास्त वेळा व्यत्यय आला असल्यास वाया गेलेल्या कालावधीची बेरीज न करता प्रत्येक व्यत्ययासाठी वेगळी आकडेमोड केली जाईल. जर खेळाचा शेवटचा 1 तास शिल्लक असताना आधीपासूनच व्यत्यय चालू असेल तर आकडेमोडीसाठी शेवटच्या तासाच्या सुरुवातीपासून पुढचा कालावधी मोजण्यात येईल. व्यत्ययाआधी चालू असलेले अपूर्ण षटक पूर्ण केले जाईल आणि ते षटक अनिर्वाह्य षटकांमधील एक म्हणून मोजले जाणार नाही. जर शेवटच्या तासाचा खेळ सुरू झाल्यावर चालू षटकामध्ये व्यत्यय आला तर खेळ पुन्हा सुरू झाल्यावर अपूर्ण राहिलेले षटक पूर्ण केले जाईल. ही 2 अपूर्ण षटके मिळून 1 अनिर्वाह्य षटक मोजण्यात येईल. सामन्याचा शेवटचा तास. 2 डावांमधील मध्यंतरे. जर एखाद्या संघाचा डाव संपल्यामुळे नवीन डाव सामन्याच्या शेवटच्या तासात सुरू होणार असेल तर डाव संपल्यापासून मध्यंतर सुरू होईल व ते 10 मिनिटांनी संपेल. जर हे मध्यंतर शेवटचा तास सुरू व्हायच्या आधीपासूनच असेल तर नवीन डावावर टाकण्याच्या षटकांची संख्या 12.7 प्रमाणे ठरवण्यात येईल. जर एखाद्या संघाचा डाव शेवटचा तास सुरू असल्यानंतर संपला तर 12.8.3 12.8.4 मध्ये सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारे आकडेमोड करावी. दोन्ही प्रकारे आकडेमोड केल्यानंतर उत्तरादाखलची मोठी संख्या येईल ती नवीन डावात टाकायची अनिर्वाह्य षटके असतील. उरलेल्या षटकांच्या आधारे आकडेमोड. डाव संपल्यानंतर शेवटच्या तासातील उरलेल्या अनिर्वाह्य षटकाची नोंद करावी. जर उत्तर अपूर्णांकात आले तर त्याऐवजी पुढील पूर्णांक धरावा. डावांच्या मध्यंतराची 3 षटके वजा करून उत्तर म्हणजे नवीन डावात टाकायची अनिर्वाह्य षटके. उरलेल्या कालावधीच्या आधारे आकडेमोड. डाव संपल्यानंतर शेवटच्या तासातील उरलेल्या कालावधीची नोंद करावी. डावांच्या मध्यंतराची 10 मिनिटे वजा करून आलेले उत्तर म्हणजे खेळाचा उरलेला कालावधी.
त्यानंतर खेळाच्या उरलेल्या कालावधीची प्रत्येक पूर्ण 4 मिनिटासाठी 1 षटक व असल्यास उर्वरित अपूर्ण भागासाठी 1 षटक याप्रमाणे हिशेब करावा. 12.9 सामना संपला. खालील बाबतीत सामना संपला असे समजले जाईल. कायदा 16.1, 16.4, 16.5 निकाल प्रमाणे निकाल लागला. 12.9.1.2 जर आधीच निकाल लागला नसेल तर शेवटच्या तासातील अनिर्वाय षटके संपली आणि सामना संपण्याची वेळ झाली. कायदा 13.1.2 कराराप्रमाणे कायदा 13.2.5 मधील डावाच्या व्याख्येप्रमाणे शेवटचा डाव संपला. कायदा 12.9.1 प्रमाणे सामन्याचा निकाल लागला नाही आणि मैदान, हवामान, प्रकाश यांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा इतर काही अनिर्वाय कारणामुळे खेळाडूंना मैदान सोडावे लागले व त्यानंतर खेळ झालाच नाही तर सामना संपला असे मानण्यात येईल. सामन्याच्या शेवटचे षटक पूर्ण करणे. शेवटच्या दिवशीचा खेळ संपण्याची वेळ झाली तरीही खालील परिस्थितीत चालू षटक पूर्ण केले जाईल. सामन्याचा निकाल लागला नसेल किंवा खेळाडूंना मैदान सोडून जावे लागले नसेल. खेळाडूंना मैदान सोडून जावे लागल्यास कायदा क्रमांक 16.9 स्कोरिंगच्या चुकाचा अपवाद सोडून खेळ पुन्हा सुरू केला जाणार नाही आणि सामना संपेल. सामन्याच्या शेवटच्या तासात गोलंदाज षटक पूर्ण करू शकला नाही. जर कोणत्याही कारणासाठी शेवटच्या तासात गोलंदाज आपले षटक पूर्ण करू शकला नाही तर कायदा 17.8 षटक चालू असताना गोलंदाज गोलंदाजी करण्यास असमर्थ झाला किंवा निलंबित झाला तर लागू होईल. अशा षटकाचे वेगवेगळे भाग मिळून एक अनिर्वाय षटक म्हणून मोजले जाईल.